रिक्षाचालक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी आज पुन्हा एकदा या रस्त्याची पाहणी केली। 6 मेपासून हा रस्ता बांधकामासाठी सुरुवात झालेला आहे आणि आता जवळजवळ तब्बल 4 महिने हा रस्त्याचं काम चालू आहे आणि 4 महिने आमचा रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी येऊ शकत नाही। पूर्णपणे महाराष्ट्र नगर रस्ता बंद करून ठेवलेला आहे। मला जो कोण रस्ता बनवतो MMRD असेल किंवा अजून कोण असेल त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की 200 मीटरचा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला 4 महिने का लागत आहेत आणि आपण 4 महिने आज प्रवाशांची, रिक्षाचालकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची का चेष्टा करत आहात, ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे। कारण माझ्यासमोरच पावसाळ्यात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत। नुसता पावसाचं कारण आपण देऊ शकत नाहीत, आपली दुसरी काय कारणं आहेत ती या ठिकाणी समोर येऊ देत की जेणेकरून आमच्या रिक्षाचालकाला देखील कळेल की बाबा ह्या कामाला दिरंगाई का होते आहे आणि अजून आपल्याला किती महिने आलापेष्टा सोसायचे आहेत। कारण आता हे चित्र बघून अजून 1-2 महिने तरी हा रस्ता सुरू होईल असं वाटत नाही आहे, तर अजून आम्ही किती वेळ हालापेष्टा सोसायच्या हे आम्हाला कळू दे। तसेच या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून समजा आम्ही गरिबाचा वाडा जर वापरला तर आज त्या रस्त्याचं देखील काँक्रिटीकरण झालेलं आहे, सुरू करत आहेत। त्याच्यामुळे तिथे देखील फक्त अर्ध्या रस्त्यानेच वाहतूक चालू आहे आणि त्या ठिकाणी देखील कोणतीही सुरक्षितता नाही आणि अर्ध्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। अर्धा रस्ता MMRDकडे, अर्धा रस्ता KDMCकडे। KDMC सांगते आम्ही आमचं काम करणार, MMRD सांगते आम्ही करणार। अरे पण कामं कधी होणार? 1-2 इथे मृत्यू झाल्यानंतर आपण कामं करणार का? आज रिक्षा चालकांचे कमरेची जी कमरतोड झालेली आहे आणि रोज संध्याकाळी आपण जर वेळ असेल आपण संध्याकाळी या। रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये रोज संघर्ष होतो आहे, रोज हाणामारीपर्यंत गोष्टी जात आहेत। आता या सगळ्याला जबाबदार कोण? आम्ही किती गोष्टी सहन करायच्या का फक्त आम्ही टॅक्सच भरायचे? काय करावं ते तरी सांगा आम्हाला। म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कंटाळा आला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, अजून इथे कोण MMRD हे काम करत असेल, आपणा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, येत्या 8 दिवसात आपण वेगाने काम चालू केलं नाही तर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहे। रामजी करकर आहे। गेली 4 महिने रस्ता बंद असल्याकारणाने रोज पॅसेंजरच्या आणि रिक्षाची रोज हाणामारी होत असते, कारण हा पर्यायी रस्ता म्हणून 1 नंबर रस्ता हा वापरला जातो। इथून महाराष्ट्र ते गोपीनाथ भाडा नेला जातो, त्याच्यामुळं रिक्षाला महाराष्ट्राचे पॅसेंजर भेटतं, गोपीनाथचे पॅसेंजर, त्यामुळे गाडी लवकर आली जाते। आणि हा रस्ता 4 महिने बंद असल्याकारणाने महाराष्ट्र नगरच्या भाड्याच्या गोपीनाथचं भाडंसुद्धा नेता येत नाही आणि लोकांची रिक्षांची रोज वादवादी असतात, कारण ते सांगतात गरीबाच्या वाड्याकडनं रिक्षा ओरलून नाही, पण ते रिक्षाला परवडत नाही। त्याच्यामुळे गेले 4 महिने महाराष्ट्राच्या 25-30 रिक्षा अक्षरशः कमरेने खड्ड्याने वैतागलेले आहेत। महाराष्ट्र नगर हे बघा, हे शाही कृपा चाल आणि येत्या 4 महिने झाले हा पाटिकचा आमचा गटार खोदून ठेवलाय। 6 महिने झाले पाटिकचा खोदलंय ते, घुशी लागलेत नाही। आमच्या खोलीतनं जर शिरल्या तर आमच्या खोल्या राहतील का? वरच्या खाली येतील। कसं व्हायचं? आणि आता ह्या रोडने पण मी मुलीला बारक्या घेऊन जाते स्कूलला, तर मला चालवत नाही का चढवत नाही, इथून इथे चढवत नाही आणि पायावरून पाय नाही उचलत, हे पायात मी असे घालून जाते आणि येते। एकतर रिक्षा नाही मिळत, रिक्षा इथे यायची तर बरं पडायचं जायला। आता वाड्यात जायला होतो, त्या वाड्यात पण नाही रस्ता, कुठून जायचं यायचं माणसाने? म्हणून जरा हे लवकर करून दिलं तर बरं होईल ना। महाराष्ट्र नगर आहे आमचा, हा मेपासून हे काम चालू आहे, ते अजूनपर्यंत अद्याप पूर्ण झालं नाही आहे। हे गटार खोदत आहेत, रोड अर्धवट ठेवला आहे, आमच्या लाईनी पाण्याच्या तशाच आहेत, त्यातून आम्हाला घाण पाणीसुद्धा येते, त्याचाही काही ते करत नाही आहेत, रोडचं पण नाही आहे। आमच्या मुलाबाळांचे हाल होत आहेत, रिक्षा मिळत नाही आहे, तिथे नोकरीला जात आहेत ते धावत धावत कुठे वाड्यात जातील, कुठे उमेश नगरला जातील, सगळ्यांचेच प्रॉब्लेम येत आहेत। त्यामुळे हा रोडचं काम जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं आम्ही पाया पडतो हात जोडून त्यांना, एवढे त्रास आम्ही सहन करतो इथे। काम चालू झालं आहे आता, हे जवळ 4 महिने होऊन गेले। पाईपलाईनचं ते तिकडे तर घोटाळा म्हणजे काय होत नाही आणि रस्ता पण होत नाही, जाण्या येण्याचा पण त्रास होतो।